चेंडू 49 धावांची खेळी केली ना मित्रांनो, तोच फलंदाज आज या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूंवरती बाद होतोय। आणि हेच क्रिकेट असतं मित्रांनो, एक नौका फलंदाज येऊन चांगली फलंदाजी करून काय जातो आणि एक अनुभवी आपण पाहतोय फलंदाज शून्यावरती बाद काय होतो। एक नौका गोलंदाज येऊन एक नामवंत फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती बाद काय करतो। एक सोपा झेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातून सुटतो काय आणि एक अवघड झेल पकडला काय जातो। यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं मित्रांनो। आणि तेच क्रिकेट आज क्रिकेटच्या पटलावरती आज आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच जय हनुमान चौकीचा पाडा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून केलं जाते। आपण पाहतोय कौस्तुभ दादा पाटील अँड टीम नक्कीच वर्किंग आहे। थेट प्रक्षेपण चांगलं केलं जाते। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा वळूया सामन्याच्या दिशेने, जिथे लाभेश ऑन फायर असं म्हटलं जाते। पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार रसिकची जागा भरून काढण्यासाठी प्रीतम येतोय। फटका चांगला येतोय, उंची जास्त लांबी कमी आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद। जय हनुमान आज पावन झाला की काय यजमान संघाला, असा प्रश्न विचारावा लागेल आणि प्रश्नाचं उत्तर नक्कीच हो मिळतंय। अर्थातच 2 चेंडूंवरती 2 बळी प्राप्त करतोय तो म्हणजेच नौका गोलंदाज लाभेश संघाचा एक प्रामुख्याचा गोलंदाज आहे। आता आपण पाहतोय मधल्या फळीतील फलंदाज यायला सुरुवात झालेली आहे। अर्थातच संघ वादळ शहाबाज या संघाकडून, जिथे आपण पाहतोय फलंदाज नौका मृणाल येतोय प्रीतमची जागा भरून काढण्यासाठी। महेश नाण्याच्या एका बाजूला आहे मैदानाच्या वरती। जिथपर्यंत महेश आहे तिथपर्यंत सर्व काही शक्य आहे असं म्हणावं लागेल, परंतु त्याला साथ देखील ती भेटली पाहिजे मित्रांनो। कारण का आपण पाहतोय आयुष्यामध्ये नवऱ्याला बायकोची साथ आणि क्रिकेटच्या पटलावरती फलंदाजाला गोलंदाजी साथ भेटणं तितकंच महत्त्वाचं असतं। कारण का नाण्याच्या एका बाजूला धावा बनवल्या जातात, परंतु तोच सामना जिंकण्यासाठी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला त्या धावा रोखाव्या सुद्धा लागतात। आणि त्या धावा आता डावखुऱ्याचा फलंदाज मृणालच्या माध्यमातून बनवल्या जाणार का? कारण का जिथे आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज नामवंत गोलंदाज लाभेश आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक प्राप्त करणार का? हा चेंडू फेकला जातोय लेग स्टिकच्या बाहेर, अवांतर स्वरूपाचा चेंडू, एक धाव घेतली जाते। कुठेतरी लाईन आणि नियंत्रण भरकटतोय लाभेश असं म्हणावं लागेल। कारण का लेग स्टिकच्या बाहेर डावखुऱ्याचा फलंदाज येतोय समोर, आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये कुठेतरी बदलाव करावा लागेल लाभेशला। षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू पायाचा वेध घेणारा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते आणि फलंदाज बाद। या सेळेस पंचांचा बोट। काय म्हणावं या गोलंदाजाबद्दल, म्हणाल तितकंच कौतुक कराल तितकं कमी आहे, पाठ थोपटावी ना तितकी कमी आहे। कारण का आपण पाहतोय जिंकल्याच्या नंतर कौतुक करण्यापेक्षा मैदानामध्ये जाण्याच्या आधी पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात जास्त प्रेरणा देतो असं म्हणावं लागेल। आणि लाभेशच्या पाठीवरती विश्वासाचा हात संघाच्या खेळाडूने, संघाच्या कर्णधाराने नाही तर संघाच्या सर्वच खेळाडूंनी ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ खरा ठरतोय तो म्हणजेच लाभेश। लाभेशची गोलंदाजीचा क्लास आपल्याला आज पाहायला मिळतोय। मग आमचा संघ अर्थातच यजमान संघ आहे, आमचा संघाची दादागिरी आजच्या दिवसामध्ये या आपण पाहतोय स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार, याच्यात तीळ मात्र शंका नसेल। धावफलकावरतीनं विश्वास बसत नाही मित्रांनो, फक्त आणि फक्त एकच धाव लिहिली जाते, ती म्हणजेच वादळ शहाबाज या संघाकडून। अख्खूट टप्प्याचा चेंडू, लेट कट चेंडू चाललाय बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये, जिथे घोषित क्षेत्र असणार एका धावेची पूर्तता केली जाईल। एका धावेनिशी धावफलकावरती एका धावेची वाढ, एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावांपर्यंत। जिथे लाभेशची गोलंदाजी
आग ओकणारी गोलंदाजी म्हणूया मित्रांनो, कारण का या गोलंदाजीला ओळखणं ना आजच्या दिवसामध्ये एक कठीण काम होऊन बसले. फलंदाजाची डोकेदुखी होऊन बसले याची गोलंदाजी म्हणजे. जिथे आपण पाहतोय अंतिम 2 चेंडू येणं बाकी असतील. 4 चेंडू फेकले, 4 चेंडूंमध्ये 3 फलंदाजाला माघारी पाठवले. काय गोलंदाजी क्लास दाखवला जातोय. फटका येतोय, ताकद किती, ताकद कमी. फलंदाज करो, गलती या करो, एक गलती बार बार ना करो. आणि तीच आपल्याला पाहतोय चूक पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. सर्व फलंदाज आपण पाहतोय म्हणजेच काय तर 4 पैकी 3 फलंदाज हे झेल स्वरूपात बाद झालेले आहेत. नौका फलंदाज आपण पाहतोय गणेश येतोय फलंदाजी करण्यासाठी. जिथे आपण पाहतोय अर्थातच महेशची साथ देण्यासाठी कोणताही खेळाडू तयार नाही आहे. महेश सांगतोय की मला आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करायची आहे, परंतु मला संधीच प्राप्त होत नाही. कारण का आपण पाहतोय लाभेशची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळणार. कारण का 4 चेंडूंवरती आपण पाहतोय 5 चेंडूंवरती 4 फलंदाज बाद करतोय लाभेश. आजच्या दिवसामध्ये मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणूया गोलंदाजाला. उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय. नजाकत काय असते, क्लास काय असतो, गतीचा वापर काय असतो, नियंत्रण काय असतो, असं सर्व काही याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते आणि पुनश्च एकदा एका धावेचा कन्व्हर्जन 2 धावांमध्ये पाहायला मिळतंय मित्रांनो. यस इट इज. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत या लाभेशच्या गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करून 4 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता, तो म्हणजे लाभेश याने. चला यजमान संघ जास्त वेळ घ्यायचा नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही, लवकरात लवकर आपल्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणायचं आहे. विचार विनिमय करावा लागतो, आम्हाला देखील मान्य आहे, परंतु वेळ वाचवावा हाच आमचा एक प्रयत्न आहे. घड्याळामध्ये पाहायला गेलं तर 4 वाजायला आलेले आहेत. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य येतोय. मागच्या मॅच मध्ये मागच्या सामन्याचा हिरो आदित्य ठरला होता. आजच्या या सामन्यामध्ये त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण का मला वाटते मागच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. आता या सामन्यामध्ये देखील त्याच्याच प्रकारची गोलंदाजी आदित्यला करून दाखवावी लागेल. आदित्य ऑन बॉलिंग ट्रॅक. आदित्य येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? महेश सारखा एक नामवंत फलंदाज. म्हणजेच काय सर बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना नक्कीच आपल्याला आज पाहायला मिळेल मित्रांनो. गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल आदित्यच्या माध्यमातून. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ताकदीचा वापर महेशच्या माध्यमातून देखील केला जाईल, याच्यात चिल मात्र शंका नसेल. ओळ्या मैदानाच्या दिशेने चला षटकाला सुरुवात करायची आहे. आदित्य षटकातील पहिला चेंडू महेशसाठी फेकला जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट. माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला लांब पल्ल्याचा चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. राऊंड विकेट. पुन्हा एकदा फटका, परंतु उंची जास्त लांबी कमी. संधीचा सोन्यामध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय मित्रांनो झेल सुटतोय या कारणास्तव की तिथे आउटफील्ड खराब होती असं म्हणावं लागेल. कारण का एक मोठी कॅच धावफलकावरती पाहायला गेलात ना तर या धावा माझ्या संघासाठी पुरेशा नाही आहेत मित्रांनो. महेश सांगतोय
राहते, मला स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहावं लागेल. मग आपण पाहतोय संघातील फलंदाज बाद झाला तरी चालेल. नौका फलंदाज मिलिंदला आणलं जाते पुनश्च एकदा. मिलिंद आणि आपण पाहतोय महेश अशी जोडी, एम स्क्वेअर अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या वरती. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आदित्य लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्वरूपाची गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच पाचारण केलं गेलंय. चुकीची दुरुस्ती करतोय. एक धाव घेतली जाते धावफलकावरती. 11 धावा. फटका चांगला येतोय आता. हा झेल पकडला जातो. या सिटीज भेटलाय महेश. त्याच फलंदाजाला पकडण्याचा प्रयत्न, परंतु महेशचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल कारण का प्रामुख्याचा फलंदाज म्हणून आला होता. प्रयत्न केले, प्रयत्नांमध्ये अपयश देखील मिळालं, परंतु आज सर्व काही ऍक्सेप्ट करून मैदानाच्या वरती खेळावं लागतं. कोणताही फलंदाज साथ देण्यासाठी तयार नव्हता. मोठा फटका एक आला, तदनंतरची कॅच सुटली, तदनंतर परतच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नांमध्ये अपयश, फलंदाज बाद. राज येते फलंदाजी करण्यासाठी. हंसराज येते फलंदाजी करण्यासाठी. जिथे आपण पाहतोय अर्थातच राज आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मिलिंदची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिथे धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर 11 धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत. 11. बॅकवर्डच्या रिजन पर्यंत चेंडू चाललाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार का? प्रश्नाचं उत्तर हो मिळणार. आणि 2 धावा पूर्ण केल्या. यस, 2 धावेनिशी धावफलकावरती 13 धावा लागल्या जातात. 13 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 6 विकेट्स. यस इट इज. नक्कीच हळवारपणे ढकलण्याचा प्रयत्न आणि पुनश्च एकदा एका धावेची पूर्तता. आदित्यची गोलंदाजीचा विचार केला तर या षटकाच्या आपण पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये लाभेशची क्लास नजाकत पाहायला मिळाली होती. 4 फक्त धावा देऊन 4 विकेट प्राप्त केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य आला, त्याने अद्यापपर्यंत मला वाटते 10 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु चालायचंच मित्रांनो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला नक्कीच उडवलं जातोय. फॉरवर्ड कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय. डीप पर्यंत चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौका. स्कोरबुक 18 धावा लिहिल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 18 धावा. काय तर या षटकामध्ये 14 धावाची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक फेकण्यासाठी आपण पाहतो यजमान संघाकडून अर्थातच जय हनुमान चौकीचा पाडा संघाकडून कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. अंतिम षटक हाताळण्यासाठी हे षटक महत्त्वाचं असतं कारण का या षटकामध्ये फक्त आणि फक्त हाणामारीच केली जाते असं म्हटलं जातं मित्रांनो. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी देवांग येतोय. यस इट इज. देवांगची गोलंदाजी नक्कीच मागील सामन्यामध्ये देखील चांगली झाली होती. धावफलकावरती 18 धावा लागल्या गेल्यात. 18 ऑन स्कोर बुक. पहिल्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये 14 धावा. 18 धावा बनवल्या गेल्यात. चला, पंच थोडी दखल घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजाला आणायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. आपण पाहतोय अर्थातच वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय क्रिकेटच्या पटलावरती. जिथे आपण पाहतोय पहिला क्वार्टर फायनलचा सामना आहे, यातून संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. महत्त्वपूर्ण लढत असेल. जय हनुमान चौकीचा पाडा आयोजित क्रिकेटची स्पर्धा, नेटका आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला खेळला जातोय. पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच कार्पेटच्या आधारे एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये. यस इट इज. आणि खराब फेकी 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं जातंय की नाही? यस, 3 धावा. फलंदाज सुखरूप त्यांच्या क्षेत्रामध्ये 3 धावांचा
धावांसाठी आपण पाहतोय जिथे मोठे फटके येत नसतात ना मित्रांनो तिथे या धावा खूप आणि खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. 3 धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 21 धावा लिहिल्या जातात. 21 ऑन स्कोरबुक जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना देवांगच्या माध्यमातून चला जास्त वेळ वाया घालवताना क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सीमारेषेलगत त्वरित क्षेत्ररक्षकांनी यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू फेकला जाईल देवांगच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा फलंदाज आपण पाहतोय मिलिंद. फटका चांगला येतोय कव्हर पॉइंटच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडूला पाठवलं जातंय. एका धावेचं कन्व्हर्जन पुनश्च एकदा 2 धावांमध्ये पुनश्च एकदा टाळ्या वाजवल्या जातात. शहाबाज या संघाकडून अर्थातच वादळ शहाबाज या संघाकडून दमछाक झालेली पाहायला मिळते मित्रांनो मैदानाच्या वरती. षटकाचा विचार केला तर 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. देवांग पुनश्च एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. कशा प्रकारे चेंडू फेकला जाईल गतीचा वापर नक्कीच होतोय देवांगच्या माध्यमातून. हा फटका पोहोचतोय आणि आपण पाहतोय टाळ्या आता देवांगसाठी देखील वाजवल्या जातात. फलंदाजाला जगडून ठेवलं जाते बांधून ठेवलं थांबायचं आहे थोडं. नक्कीच आम्ही समजू शकतो तुम्हाला देखील मोह आहे डीजे वाजवण्याचा परंतु मैदानाच्या वरती एक चुरस आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. यस फटका चांगला येतोय ते क्षेत्र पुन्हा एकदा निवडलं जाते. चेंडू चालाय वन बाउ सीमा रेषा बाहेर. आला होता. धावफलकावरती एकंदरीत धावा लागल्या जातात. 27 धावा 27 ऑन स्कोरबुक. अगोबाई अरिजच्या चित्रपटामधील हे गीत आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच डिपारी डिपांग वळूया क्रिकेटच्या पटलावरती जिथे आपण पाहतोय देवांगच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय परंतु आक्रमकता काय असते हाणामारी काय असते अंतिम षटकामध्ये तीच पाहायला मिळते. मिलिंदच्या माध्यमातून मिलिंदचा विचार केला तर वैयक्तिक 4 चेंडू आणि 10 धावांवरती खेळतोय. संघाची आपण एकंदरीत विचार केला तर 27 पर्यंत धावसंख्या झालेली आहे. 27 मधून 10 धावा वजा केल्या तर त्या धावा मिलिंद नावासमोर लिहिल्या जातात मित्रांनो. फटका चांगला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आणि ही एका धावेची भर. नक्कीच आपण पाहतोय देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे देणाऱ्याने एक दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं परंतु एका धावेनिशी धावफलकावरती 28 धावा लिहिल्या जातात. 28 धावेनिशी आपण पाहतोय फलंदाजी चांगली स्वरूपाची चालू आहे. कट करण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक देखील त्याचं काम चोख बजावत असताना 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावांची पूर्तता करायची आहे. 18 चेंडू 29 धावा. यजमान संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. डीजे मास्टरला देऊया संधी.
नक्कीच 22 जानेवारी हा दिवस आपल्याला आठवावा लागेल मित्रांनो. अयोध्यामध्ये कित्येक वर्षांचं स्वप्न आपला तुम्हा आम्हा सर्व हिंदुत्वांचं होतं ते 22 जानेवारी 2024 या दिवशी साकार झालं मित्रांनो. प्रभू श्री रामांचं आपण पाहतोय प्राण प्रतिष्ठापना केली गेली आणि नक्कीच भगवा फडकवला गेला अयोध्येमध्ये असं म्हणूया. मग 22 जानेवारी नंतर 19 फेब्रुवारी दिवशी देखील भगवा लिहिला गेलाय, भगवा फडकवला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थातच पूर्वीचा इतिहास असा शब्दप्रयोग करावा लागेल कारण का 400 वर्ष थोड्याच वर्षामध्ये म्हणजे 2030 रोजी 400 वर्ष पूर्ण होतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला. वळूया मैदानाच्या दिशेने जिथे 29 धावांची पूर्तता करायची आहे. च्या दिवशी प्रयत्न पूर्ण केले गेले, प्रामाणिक प्रयत्न होते म्हणून ते प्रयत्न पूर्ण केले गेले असं म्हणूया. वळूया मैदानाच्या दिशेने. नक्कीच जिथे 29 धावांची पूर्तता करायची आहे, 29 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय जय हनुमान चौकीचा पाडाच्या विरोधात वादळ शहाबाज जिथे वादळ शहाबाज या संघाकडून नक्कीच एक मोठं स्कोर एक धावफलक उभारलं जाऊ शकलं असतं, परंतु चौकीचा पाडा संघाकडून ज्या प्रकारची गोलंदाजी झालेली आहे ना मित्रांनो, 4 मुंड्या चित केलेल्या आहेत फलंदाजी करत असताना. परंतु आता 29 धावा एकंदरीत जमा करायच्या आहेत फलंदाजी करत असताना. यजमान संघ अर्थातच जय हनुमान चौकीचा पाडा. येस इट इज. कोण जाणार सेमीफायनल मध्ये? आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलिस्ट कोण असेल? जय हनुमान चौकीचा पाडा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा जिथे आपण पाहतोय जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व ग्रामस्थांचं आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं मी निखिल पडते पुन्हा एकदा शब्द शुमनांना सहर्ष 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 स्वागत करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने. पंचांचा इशारा. लेट्स प्ले, लेट्स बिगिन. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू, छातीचा वेध घेणारा चेंडू फेकला जातोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेची भर. पहिल्या चेंडूवरती एक धाव येणं फार महत्वाचं असतं मित्रांनो, कारण का या धावेला ना मित्रांनो फार महत्व दिलं जातं. कारण का जर ही धाव आली नसती तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असता. ही धाव आली म्हणजेच काय तर फलंदाजाचा आत्मविश्वास थोड्या अंशी का होईना वाढलेला आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, पायाचा वेध घेणारा चेंडू फेकला जातोय. भरधाव वेगाने येणारे हे चेंडू अर्थातच गोलंदाज प्रितेश याच्या माध्यमातून खांद्याचा वापर म्हणा, उंचीचा वापर म्हणा, ताकदीचा वापर म्हणा, गोलंदाजीच्या माध्यमातून सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. मग फलंदाज निर्भयचा विचार केला तर निर्भयला जखडून ठेवलं जाते, बांधून ठेवलं जाते, आपल्या जाळ्यामध्ये फसवून ठेवलं जाते. परंतु निर्भय भी कुछ कच्चे गुरु कच्चेला नाही है. फटका येतोय परंतु चेंडू चाललाय. घोषित क्षेत्रामध्ये मोठा फटका आला असता कारण का फुलटो स्वरूपाचा चेंडू होता. याचा समाचार नक्कीच निर्भयच्या माध्यमातून घेतला गेला असता, परंतु गती या चेंडूवरती होती ना मित्रांनो. चेंडू येतोय ना येतोय, बॅट फिरते ना फिरते, तिथपर्यंत चेंडू चाललाय बॅकवर्डच्या रीजन मध्ये आणि हीच गती आज आपल्याला आजच्या दिवसामध्ये प्रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रितेशची गोलंदाजी तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी, क्लास, नजाकत सर्व काही प्रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यजमान संघाची दादागिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार का? निर्भय आणि आकाशाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू. टाळ्या वाजवल्या जातात, टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच वादळी खेळी करणारा गोलंदाज प्रितेश याच्यासाठी वादळ शहाबाज या संघाकडून
नक्कीच आपण पाहतोय थोडा अंशी का होईना दुखापतग्रस्त खेळाडू झालेला आहे. भरधाव गतीचा वापर केला जातोय प्रितेशच्या माध्यमातून. ताकद ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात ना मित्रांनो, त्याच प्रकारचे चेंडू आज आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अवंत स्वरूपाची एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी आपण पाहतोय धाव फलकावरती एक धाव वाढवली जाते. धाव फलकावरती 3 धावा दिल्या जातात. जिथे फक्त आणि फक्त 29 धावा बनवायच्या आहेत ना मित्रांनो, वादळ शहाबाज या संघाकडून काय मेसेज सांगितलं जातोय माहिती आहे का, की आमच्या गोलंदाजीमध्ये तो क्लास आहे, तो दर्जा आहे, आमच्याकडे तो अनुभव आहे, क्रिकेट बद्दल केला जाणारा सराव आहे. आम्ही 29 धावा रोखू सुद्धा शकतो. आणि याच क्रिकेटच्या पटलावरती लेगस्टिकच्या बाहेर चेंडू येतोय. पुनश्च एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. एक धाव पुनश्च एकदा धाव फलकावरती वाढवली सुद्धा जाते. एका धावेनिशी आपण पाहतोय धाव फलक पुढे जाताना 4 धावांपर्यंत, जिथे अजूनही 25 धावांची गरज असताना यजमान संघ जय हनुमान चौकीचा पाडा या संघासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना प्रितेशच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केले जातात. गतीचा वापर केला जातोय, खांद्याचा वापर केला जातोय. आपटला हा जाणारा चेंडू, ताकद कमी आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल, कॅच सोडणार नाही. कारण का आज संघासाठी प्रॉमिस दिलेला आहे, वचन दिलेला आहे, आज माळा ते पार पाडायचं आहे. सागर नौका फलंदाज येतोय. नक्कीच आपण पाहतोय झेल टिपला होता. क्षेत्ररक्षकाचं नाव आपण पाहतोय मिलिंदच्या माध्यमातून. मिलिंदने चांगला झेल टिपला होता. संघासाठी कॉन्ट्रीब्युशन मिलिंदच्या माध्यमातून देखील चांगलं दिलं गेले फलंदाजी करत असताना. आणि तोच एक प्रामाणिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या रिजनवरती, जिथे भरधाव वेगानं आला होता चेंडूवरती झेल टिपला होता. आज काही केल्यानं आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल करायचा आहे, हा एकच निर्धार त्यांच्या मनामध्ये असेल मित्रांनो. नौका फलंदाज सागरला नक्कीच फलंदाजी करून दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा चेंडू पाहतोय आपण, चेंडू चालला बॅकवर्डच्या रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. घोषित स्वरूपाची एक धाव घ्यावी लागते धाव फलकावरती. एका धावेनिशी धाव फलकावरती 5 धावा लिहिल्या जातात. जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा. एकंदरीत पाहायला गेला तर 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता जिथे आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 24 धावा, प्रति षटक 12 धावांची सरासरी राखावी लागेल. मग विचार विनिमय केला जातोय गोलंदाजी करत असताना. वादळ शहाबाज या संघाकडून कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या मोर्चावरती बॉलिंग ट्रॅक वरती आणायचं, कोणत्या गोलंदाज आपल्या संघासाठी कमी धावा दिल्या जाणार, कोणत्या गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच संघाचा सरसेनापती म्हणून काम पार पाडणार. कारण का मित्रांनो, असं आयुष्यामध्ये म्हटलं जातं की जेव्हा तुमच्याकडे पर्याय असतात ना, तेव्हा तुम्हाला खूप पळवाटा दिसत असतात, परंतु पर्याय कापून टाकायचे असतात आयुष्यातले. आणि नक्कीच ध्येयावरती फोकस करायचं असतं आणि ध्येयाला गाठण्याचा तोच एक रस्ता असतो असं म्हटलं जातं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण फलंदाजाचा विचार केलात ना मित्रांनो, आकाश आणि सागरला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण का स्पर्धा आपली आहे, आपल्याला आपली दादागिरी, आपल्याला आपली राजशाही आज क्रिकेटच्या पटलावरती काही केल्या दाखवायचीच आहे. हा निर्धार त्यांच्या देखील माध्यमातून आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळणार का? कारण का आतापर्यंत तरी खेळ चांगला झालेला पाहायला मिळतोय, तोच म्हणजे यजमान संघ जय हनुमान चौकीचा पाडा या संघाकडून. आणि आपल्याला काही केल्या 12 चेंडूंवरती 24 धावा आजच्या दिवसामध्ये बनवायच्या आहेत. आणि आपण पाहतोय गळ्यामध्ये पहिल्या सेमीफायनलिस्टची माळ पाडून घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज येतोय. प्रीतमला पाचारण केलं जातंय. प्रीतम येतोय वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आकाश कशा प्रकारे फलंदाजी करणार, ताकद आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? 12 चेंडूंवरती 24 धावा बनवल्या जाणार का? प्रामुख्याचे प्रश्न उपस्थित. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज प्रितेश आला, त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या, स्वतःला सिद्ध नक्कीच केलं.
आता नक्कीच प्रीतमची संधी असेल. स्वतः चुकतोय अर्थातच 2 वेळा चुकलाय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती, आपल्या नक्कीच गोलंदाजीच्या मोर्चावरती. नक्कीच असं म्हटलं जातं की काही वाईट घडण्याच्या पेक्षा काही न घडलेलंच बरं, आणि त्याचीच आपल्याला याची देही याची डोळा. एक फटका मोठा येण्याचा प्रयत्न होता. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येतोय धावत. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पडतोय. चांगली गोलंदाजी. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. फटका फुसतोय. प्रीतमची आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका आता येतोय चांगला. महेशची पंचांच्या माध्यमातून इशारा येणं बाकी असेल. यस इट इज. पंच इशारा काय आहे? रिव्ह्यू नाही आहे आधीच सांगितलं होतं. पंच या किती धावा घ्यायच्या आहेत? 1 धाव. यस. 2 यस 2 धावा घेतलेल्या आहेत धावफलकावरती. नक्कीच महेशसाठी टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत. चांगली आपण पाहतोय क्षेत्ररक्षण महेशच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. प्रॉमिस दिलेला आहे संघासाठी. आता फटका चांगला येतोय. आता येणार चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. षटकार. नक्कीच आपण पाहतोय टिट फॉर टॅट असं म्हटलं जातं. मॅच सामना सोडायचा नाही अंतिम चेंडू पर्यंत. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 13 धावा लिहिल्या जातात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 16 धावांची आवश्यकता असताना आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा जिथे बनवायच्या आहेत. आपण पाहतोय 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. यस इट इज. 9 चेंडू 16 धावा. सामना आपण पाहतोय एका वेगळ्या वळणावरती येऊन ठेपतोय. एका वेगळ्या वळणावरती चाललेला आहे जिथे 29 धावांची पूर्तता करायची आहे. आणि हा फटका पुन्हा एकदा फटतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय. अंगलटी निर्धाव चेंडूची होते. सांगता क्रिकेटच्या पटलावरती टाळ्या वाजवल्या जातात. वादळी संघाकडून वादळी खेळी देखील पाहायला मिळते. भरधाव येणारे वेगाने येणारे हे चेंडू आपण पाहतोय थेट यष्टीरक्षकाचा निरोप घेतात. आता आपण पाहतोय 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा. कशा प्रकारे धावा बनवल्या जाणार नक्कीच पाहण्याजोगा असणार आहे. फटका चांगला येतोय. थेट प्रितेशच्या हातामध्ये चेंडू चाललाय. फलंदाज बाद. यस. सौरभ येतोय फलंदाजी करण्यासाठी. सौरभ येतोय फलंदाजी करण्यासाठी. अर्थातच जिथे आता आपला संघ अडचणीत सापडलेला आहे असं म्हणावं लागेल.
जिथे आता 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. वळूया सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय प्रीतमची चांगली गोलंदाजी चालू आहे. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यजमान संघ जय हनुमान चौकीचा पाडा या संघासाठी. फटका फसतोय. सौरभ नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार का? फलंदाज बाद. यस. दुसऱ्या षटकाच्या सांगत्यानंतर धावफलकाकडे वळूया, जिथे 14 धावा लिहिल्या जातात. अर्थातच आता 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी मला वाटते एकंदरीत 15 धावांची आवश्यकता असेल. यस, 6 चेंडू 15 धावा. फलंदाज बाद. आदित्य येतोय फलंदाजी करण्यासाठी. चला, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. अंतिम षटक हाताळण्यासाठी नवखा गोलंदाजाला पाचारण करायचं आहे. वादळ शहाबाज या संघाकडून. रसिक येतोय गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. चला, पंच सामना चालू करायचा आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शहाबाद संघ प्लीज विनंती असेल, जिथे पहिल्या सेमीफायनलिस्ट आपल्याला 6 चेंडूंवरती मिळणार मित्रांनो. अर्थातच कोण असेल पहिला सेमीफायनलिस्ट आजच्या दिवसामधील? जय हनुमान चौकीचा पाड्याच्या विरोधात वादळ शहाबाद संघ. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सागर आणि आदित्य अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते आदित्य. बॉलिंग ट्रॅक वरती रसिक. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीचा वापर केला जाणार. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अर्थातच प्रितेशला सलामी देणारा हा फटका. 6 धावा. डीजे नक्कीच नक्कीच आपण पाहतोय 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण बाकी असताना आपण पाहतो यजमान संघ जय हनुमान चौकीचा पाडा या 9 धावा बनवल्या जाणार की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वादळी खेळी पाहायला मिळणार. ठोकतोय चेंडूचा वाय मिड विकेट सीमारेषा बाहेर.
पाहतोय 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता। मी नेहमीच म्हणतो मित्रांनो, क्रिकेट मध्ये होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो। पहिल्या 2 चेंडूंवरती रसिकवरती आक्रमण केलं गेलं, हाणामारी केली गेली। अर्थातच फलंदाज सागरच्या माध्यमातून सागर सांगतोय की माझी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय नक्कीच ठरणार। 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता। मॅच ऑन। या चेंडूला केट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, फटका पोचतोय। निर्धाव चेंडूची सांगता, पुनरागमन केलं जाणार का रसिकच्या माध्यमातून। 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता। नक्कीच आपण पाहतोय व्हॉलेंटियर्सला देखील विनंती असेल की आपण पाहतोय सीमारेषेलगत राहायचं आहे, उभं एका ठिकाणी उभं राहायचं नाही। चला वळूया मैदानाच्या दिशेने। 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता। फिनिशिंग स्ट्रोक येणार का? एका धावेची पूर्तता, कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जातंय। या सेटीस टाळ्या वाजल्या जातात, झेंडे फडकवले जातात। नक्की साडी सामन्यातील आपण पाहतोय